पंतप्रधान मोदींनी वाहनांचा वापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या ताफ्यातली ही वाहनं 50% कमी केली. भाजप शासित राज्यांमध्ये सरकारी वाहनांची ही संख्या घटवण्यात आली. सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन गेल्या 2 दिवसात 2 वेळा केल्यानंतर केंद्रातून खरेदीदारांची धाकधूक वाढवणारा पहिला निर्णय जाहीर झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत फार मोठी उलथापालथ झालेली नसली तरी भारतात येणाऱ्या सोन्यावर थेट 150% इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आली आहे, ज्याने सोनं आणि चांदी दोन्ही महागले. आधीच 1.5 लाखांच्या वर गेलेल्या सोन्यावर हा कर लादल्यामुळे किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर तर जाणार आहेतच, शिवाय केंद्र सरकार जोपर्यंत ही वाढलेली अतिरिक्त इम्पोर्ट ड्युटी मागे घेत नाही तोपर्यंत सोन्याचे दर वाढलेलेच राहतील. मोदी सरकारच्या निर्णयामुळे सोनं किती महागलंय, मोदींच्या आवाहनाचा परिणाम सराफा व्यवसायावर कसा झालाय आणि 2015ला एक योजना आणली होती, ती म्हणजे भारतीय बनावटीच्या सोन्याचा वापर करून आयात कमी करणं. त्या योजनेचं पुढे काय झालं ते सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.comला सबस्क्राईब जरूर करा. 13 मे 2026 पासून लागू झालेल्या केंद्राच्या निर्णयानुसार आता सोन्यावर 10% बेसिक कस्टम ड्युटी म्हणजेच BCD आणि 5% ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस म्हणजेच AIDC हा कर आकारला जाणार आहे. यापूर्वी हा आकडा अनुक्रमे 5% आणि 1% असा होता. म्हणजेच एकूण प्रभावी आयात शुल्क 6%वरून थेट 15%वर गेलाय. केंद्र सरकारने हा निर्णय पश्चिम आशियातला संघर्ष, वाढलेले कच्च्या तेलाचे दर, घसरत चाललेला रुपया आणि परकीय चलन साठ्यावर वाढणारा ताण या पार्श्वभूमीवर घेतल्याचं सांगितलंय. भारत आपल्या सोन्याच्या गरजेपैकी जवळपास संपूर्ण सोनं आयात करतो आणि 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने तब्बल $72 बिलियन सोनं आयात केलं होतं. त्यामुळे सोनं आयात ही भारताच्या आयात बिलातील कच्च्या तेलानंतरचा सर्वात मोठा खर्च आहे. आता या निर्णयाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होणार आहे. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याची बेस किंमत 1 लाख रुपये आहे. यापूर्वी 6% आयात शुल्कामुळे त्यावर 6,000 वाढत होते आणि त्यानंतर 3% GST धरून ग्राहकाला जवळपास 1,09,000 रुपयांपर्यंत किंमत द्यावी लागायची. आता मात्र 15% आयात शुल्क लागू झाल्याने त्याच सोन्यावर 15,000 ड्युटी लागेल. त्यानंतर GST आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस धरल्यास अंतिम किमतीत जवळपास 1,19,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत जाते. सध्याचे भारतातले सोन्याचे भाव पाहिले तर ही किंमत प्रति तोळा 1,64,000 जाते. म्हणजेच केवळ ड्युटी वाढीमुळे 10 ग्रॅम मागे सुमारे 9 ते 10,000 रुपयांची अतिरिक्त वाढ झाली आहे. सरकारचा उद्देश सोन्याची मागणी कमी करून डॉलरचा बाहेर जाणारा प्रभाव थांबवणे आहे. पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात आणि भारताला तेल आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. अशा वेळी सोनं आयातही मोठ्या प्रमाणावर सुरू राहिल्यास चालू खात्यातली तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट आणखी वाढू शकतो. रुपया सध्या आशियातल्या कमकुवत चलनांपैकी एक मानला जातो आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाने आता 95 रुपयांचाही टप्पा ओलांडलाय. त्यामुळे सरकारने सोनं खरेदीला नॉन इसेन्शियल इम्पोर्ट मानून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मोदींनी भारतीयांना आवाहन केलं होतं की पुढचं किमान वर्षभर सोनं खरेदी टाळा. यानंतर 2च दिवसात हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. खरं तर 2024 मध्ये सरकारने उलट शुल्क कमी करून ते 15%वरून 6%वर आणलं होतं, जेणेकरून तस्करी कमी होईल आणि अधिकृत आयात वाढेल. मात्र आता पुन्हा तेच शुल्क 15%वर नेण्यात आलंय. त्यामुळे बाजारात हा रिव्हर्स शॉक मानला जातो. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ गेल्या दशकात क्वचितच पाहायला मिळाली होती. उद्योग क्षेत्राने यामुळे सोन्याची मागणी 10 ते 12% कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केलाय. दुसरीकडे जास्त शुल्कामुळे पुन्हा सोन्याच्या तस्करीला चालनाही मिळू शकते अशी भीती व्यक्त होते. 2012 ते 13 मध्येही अशाच प्रकारे शुल्क वाढीनंतर देशात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी वाढली होती. या निर्णयाचा परिणाम सराफा कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आलाय. टायटन कंपनी, कल्याण ज्वेलर्स आणि सेन्को गोल्ड यासारख्या कंपन्यांचे शेअर चांगलेच घसरलेत. गुंतवणूकदारांना भीती आहे की वाढलेल्या सोन्याच्या किमतीमुळे ग्राहकांची खरेदी कमी होईल आणि ज्वेलरी कंपन्यांच्या विक्रीवर, नफ्यावर त्याचा परिणाम होईल. भारतात सोनं सगळं परदेशातून येतं आणि त्याची खरेदी डॉलरमध्येच करावी लागते. म्हणून 2015 मध्ये एक उपाययोजना करण्यात आली होती. ती म्हणजे भारतातल्या सोन्यावर खर्च करायचा आणि जे सोनं उपलब्ध आहे त्यालाच बाजारात आणायचं. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम असं या योजनेचं नाव होतं. दागिने आणि जेम्स ज्वेलरी उद्योगाशी संबंधित संघटना सरकारकडे ही योजना नव्याने सुरू करून अधिक प्रभावी करण्याची मागणी करतायत. सराफा व्यापारी संघटनांचं म्हणणं आहे की देशातील घरांमध्ये पडून असलेलं निष्क्रिय सोनं अर्थव्यवस्थेत आणणं आणि त्याचा पुनर्वापर करणं हा परकीय चलनाच्या समस्येवर अधिक चांगला उपाय ठरू शकतो. सोन्याची खरेदी पुढे ढकलल्यास या क्षेत्राशी संबंधित जवळपास
3.5 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डशिप फेडरेशनने सरकारला गोल्ड मॉनिटायझेशन फ्रेमवर्कमध्ये बदल करण्याचं आवाहन केलंय. ही योजना 15 सप्टेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. तिचा उद्देश भारताचं सोन्याच्या आयातीवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी करणं आणि घरांमध्ये संस्थांकडे पडून असलेलं सोनं अर्थव्यवस्थेत उत्पादक वापरासाठी आणणं हा होता. या योजनेत 3 प्रकारचे डिपॉझिट पर्याय होते. 1 ते 3 वर्षांचा शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट, 5 ते 7 वर्षांचा मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट आणि 12 ते 15 वर्षांचा लॉंग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट. नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत साधारण 31,164 किलो सोनं जमा करण्यात आलं. त्यापैकी 7,509 किलो शॉर्ट टर्म डिपॉझिट, 9,728 किलो मीडियम टर्म डिपॉझिट आणि 13,126 किलो लॉंग टर्म डिपॉझिट स्वरूपात होता. या योजनेत एकूण 5,693 ठेवीदार सहभागी झाले. मात्र बदलत्या बाजार परिस्थितीचा विचार करून 2025 मध्ये सरकारने ही योजना गुंडाळली. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनापूर्वीच ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने एप्रिलमध्येच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयासोबत एका मुद्द्यावर चर्चा सुरू केली आहे. या चर्चेचा उद्देश गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये बदल करून त्याची कार्यक्षमता वाढवणं हा आहे. डिजिटल गोल्ड इकोसिस्टम अंतर्गत प्रत्यक्ष भौतिक सोन्याचं रूपांतर बँकिंग व्यवस्थेमधील डीमॅट गोल्ड बॅलन्समध्ये करण्याची योजना आहे. सराफा व्यापारी संघटनांचं म्हणणं आहे की गुंतवणूकदार आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. त्यामुळे दागिने, सोन्याची नाणी किंवा बुलियन स्वरूपात घरात पडून असलेलं सोनं विक्री न करता त्यावर व्याज मिळवण्याची संधी दिल्यास मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय सोनं अर्थव्यवस्थेत आणता येईल. यामुळे देशांतर्गत सोन्याचा पुरवठा वाढल्यास आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, चालू खात्यातील तूट कमी करण्यास मदत होईल आणि बाजार व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येईल असं सराफांचं म्हणणं आहे. मात्र या योजनांवर कारवाई सुरू होण्याआधीच सोन्याची भारतातली खरेदी विक्री कमी होण्यासाठी सरकारने आता ताकद लावली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सोन्याची खरेदी विक्री खरंच कमी होऊ शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.